तर भावांनो, आज तोरणा किल्ला केलेला सकाळी आणि आत्ता आलो आहे संध्याकाळचं राहण्यासाठी राजगड किल्ल्यावरती. तर आता आम्ही सुरू करतो आहे राजगडला. तर त्याला चला आपण निघूया. हा बघा, पहिला एंट्रन्स गेट. राजगड चढण्यापूर्वी इथून चढायचं, इथून जायचं. हे दुपार सकाळी गेलेले ट्रेकर आता खाली उतरत आहेत आणि आपण आता वरती चाललो आहे आणि आपण वस्ती करणार आहे वरती का मंदिरामध्ये. तर चला आपण निघूया. आपला भिडू सूरज वरती गेला. भरपूर सामान आहे, मोठी बॅग आहे, बॅग नाही बॅगो आहे, बॅगो तुम्हाला दाखवतो. खूप बेकार परिस्थिती होणार आहे ते घेऊन जाण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो. इकडे काहीशी मांडलेली गेली, कॅमेरा ऑन करायचं राहून गेला. भाई 10:30 वाजता गेली वरती. भाई अजून फिरत आहेत, म्हणतात स्पॉट लांबला माहीत म्हणून, म्हणजे स्पॉट लांबला माहीत म्हणून टाईम लागतो आहे. बघूया उद्या आपल्याला पूर्ण करायचं आहे. उद्या आपल्याकडे जे आपला भाऊ आहेत 2 ते पण येतात, विकी आणि आशिष. तर त्यांना घेऊन फिरायचं आहे. सूरज वरती, मला वाटलं खालीच राहिलं आहे काय. आम्ही वरतीच हे सगळं जेवण घेतलेलं आहे. जेवण म्हणजे भाकरी, उगवणारा सूर्य दोन्ही बघणार आहे आम्ही. उद्या सकाळी आम्ही उगवणारा सूर्य आणि आज संध्याकाळी मावळणारा सूर्य दोन्ही बघणार. सूर्य आता तर मावळलाय, आपल्याला नाही दिसू शकत. अरे त्यांना नाही माहिती ना, पण पूर्ण गेलाय खाली. अरे पण त्यांना नाही माहिती तरी पण मॅगीसाठी हे बघा साहित्य वरती. मॅगी बनवून खाणार कडकमध्ये. चलो भागो, अगं बाय मांची, चल लवकर, मला झोप आली. खरं सांगतोय, इतका वैतागलोय आज, बेकार हालत झाले. जिथे जो बसतोय तिथे डुलकी येते. काय सांगू तुम्हाला. सांग आपला प्रवास, तुझा खर्च प्रवास सांग. कसला खर्च प्रवास. हे बघा साळुंकी आणि घार हे इथं बघायला भेटतील तुम्हाला. उभा डोंगर भाई, चल. उभा म्हणजे बेकार चढण आहे असं वाटतं. जिद्द ना सोडली, पुढे काय, झेप घेतले आकाशी, स्वप्ने झाली पुरी. कसली स्वप्न माहिती आहे कसली. गडावरती स्टे करायचा, गडावरती राहण्याचा. एक नंबर. चला व्ह्यू दिसायला सुरुवात. हे बघा सन इकडे. काय गरम व्हायला लागलं ना, कल्टी. भावांनो, कठीण स्पेस चालू आईच्या गावात. बघा भाऊ, म्हणजे हा कुठून रस्ता येतो, कुठून तरीच असणार. पुण्या मुंबईतून असं कुठून काहीतरी असतात ना रस्ते, तिकडून येत असणार तो. सूर्य
डोंगर आड गेलाय आणि आपण डोंगरावर, गडावर, किल्ल्यावर पोचलोय. पोचतोय. बेकार अवस्था भाई. सकाळी तोरणाला जशी उत्सुकता होती चढण्यासाठी तशी आता नाही. आता संपला. उचलायला झालेले असं वाटतं. तरी पण जिद्द ना सोडली. चला स्वप्न करण्यास पूर्ण. काय वाजलं रे? भावना रस्ते भारी आहेत, काय पण बोला. रस्ते जे बनलेत ना मातीचे कडक. थांबा, आपला भाव काहीतरी बोलतोय, अतिशय महत्वाचं आहे. बोल. हे कसं वैभव मांडवकर सारखी गुरं इकडनं जायची यायचीत ना, त्यामुळे ती पायवाट एकदम मस्त झालेली आहे. लय बकवास. बारका पोर कसा बोलतो तसा. शी, कोणासोबत आलोय मी? भावांनो, काहीतरी उजेड आला इथं. मस्त वाटतं बघा. कडक व्ह्यू बघा, दिसतोय का? दिसतो ना बरोबर? एकदम मस्त दिसतोस तू. मी तर हँडसमच आहे. किती आनंद आहे ना चेहऱ्यावर. गोड आनंद भाई. लय बेकार. तरी पण नॉनस्टॉप चालतोय. हे थांबू नको. आता थांबलेलं. लय बेकार. एवढं उंचावर थांबाई पण देत नाही. 2 किलो घेऊन चाललंय. ना सरळ. भाईन बॅग घेऊन चाललाय. नडतोय भाऊ आपला. माझ्याकडे फक्त हे आहे, पण याचं पण 3 किलो असणार आहे. लय बेकार आहे. दिसला काही पैसा नवीन आहे. हा बघा. भावानं माझ्याकडे दिला नाही. दमला शेवटीला. मी काय हार मारली नव्हती. मी तो घेऊन चाललेलो, पण त्याच जमलाय. आणि आता माझ्याकडे दिला नाही. मी 100 पावलं जाणार. संपला विषय. घे बाबा. माझी चादर पण तूच घे असाच सांगणार. लय बेकार विषय. पण हे बरं वाटले. दोन्ही खांद्यावरती कम्फर्टेबल. ते एका हातात पिशवी घेऊन ते एक हात जड होतंय आणि हा एक हातात टोम्या. कसं आहे व्ह्यू? जबरदस्त ना. आता थोडी एनर्जी येत जाते. काय माहिती कशी काय ती. पण थोडा वेळ चाललात ना तुम्ही की तुम्हाला काय वाटत नाही नंतर थकवा. आत्ता बघा, आत्ता आम्ही कुठं आलो असं वाटतंय. पूर्णकडे सर केलं आहे. जबरदस्त म्हणजे
व्ह्यू बघा, व्ह्यू कसा आहे येतो ना व्ह्यू त्याच्यात. मस्त दिसतं. टॉम्या व्ह्यू. चला थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. अरे श्वासात राज रे, ध्यासात राज, जगण्यात राज रे, मरण्यात राज. हे शिवबार भाई, महाराजांचं नाव घेतल्यावर स्फूर्ती येते अंगात एकदम जोशातली कडाक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई जिंकलो आपण. काय बोलतो? जिंकलो. हे काय जिंकलो आम्ही. आलो आम्ही. काय जिंकलो? हे बघा इथंच तर आहे. अजून 2 मिनिटं. चला पटकन. हो नाही बघा 5:44 आम्ही तिथे होतो. आता इथे म्हणजे अर्ध्यात तरी आलो. स्टे एकच दिवस करणार आम्ही. उद्या सकाळी नाही चालू असतो काय? हो चालू असतो, 24 तास. चालू असतं. उद्या तुम्ही तर करू आपण परत. स्टे एक्स्ट्रा चादर आहे आमच्याकडे. भाऊ ऑलरेडी पोरं भरपूर आहेत वर जाऊन बघ. माहिती आहे. गेल्यावर बघ तू. हा ते पालखीला जाणार ना भरपूर असतात. आता सकाळी मंदिरात अच्छा अजून आमचे 2 जण यायचे. महादेव मंदिरात. हां हा मस्त आहे ते पण. चला महादेव. 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 जमला पूर्ण फिरलात काय रे? हा पूर्ण फिरलात ना? खरं ना? कडाक. भाई एवढी छोटी छोटी मुलं आतापासून नाही. आम्ही आत्ता यायला लागलो आहे आणि ही छोटी छोटी मुलं आत्तापासून यायला लागतात. भाई अभिमान वाटतो भाई. या पिढीचा अभिमान वाटतो. भाई सह्याद्री रंगांनी अंतरून गेले. एक नंबर. तिला अंतरवणारा फक्त भगवा. आणि या रंगांच्या चादरीखाली सह्याद्री इतकी भारी दिसते. कसं आहे हे बघा कडकमध्ये. जबरदस्त. एक नंबर भाई वाटतं. असं वाटतं फिरतच राहू. जर माणसाला दम जास्त लागला ना नाही माणसाचे पैसे नसते संपले ना. पैसे नाही असं पण फिरू शकतो ना बिना पैशाशिवाय. गड भाई एक ठिकाण आहे बिना पैशाशिवाय तुम्ही किती गड सर करू शकता. खायचं काय मग? जबरदस्त मध्ये. पाहिजे किती मोठी आहे. दमलोही नाही. थोडा थांबतो. बेकार मस्त. येते का व्ह्यू? येते का पाठचा? येते काय? सूर्य येते का? येते. एक नंबर. लय बेकार. इतकं थंड वाटतंय ना, खूप थंडी वाजणार आहे. धुक्यांची चादर बघ. बालेकिल्ल्याच्या इथे जाऊन आम्हाला कुठलं मंदिर आहे रे ते? मंदिर ना माहिती तुला? हां मंदिर आहे. मंदिर आहे. कॅन्सल मंदिराचं नाव सांगतो आता. आम्हाला माहिती नाही खरंच. तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा मंदिराचं नाव. कॅप्शन भावांनो दिसतोय का आम्ही? खूप बेकार. अजून चढतोय. जबरदस्त फील आहे ना. असं वाटतंय पाय भरलेच बोलतो. जिरली. बेकार आज झाले.
चला भेलवाले ओली भेल सुकी भेल. एक नंबर चला भेलवाले दिसतोय का? आता आम्ही थोडंसं असं बघा. या सोयाबीनच्या काळ्या कलरमध्ये आमचा काळा कलर पण मिळून गेला त्यामध्ये आम्ही लाईटीच्या प्रकाशाखाली आलो की दिसतोय. आम्ही चमकतोय कामाच्या. हे बघा हे इथं दिसतंय की नाही काय माहिती, पण ते बल्ब लावलेत. लय भारी काम केलं. हो ना, दिसतंय का? हे बघा आता आम्हाला असं असं इथून इकडे असं आहे वाटतं. हे बघा असं इथून असं इथे दरवाजा हा गेल्यावरती. तो बघा आता मी चाललो. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. एक नंबर आहे बघा. इथे झरा आहे, दिसतोय का? नाही दिसणार, मलाच दिसत नाही आहे. आता इथून बघा राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. अगं बाई, इथे येऊन समजलं आम्हाला अर्ध्यात. बघूयात, तरी पण बोलतात वरती खूप लोक आहेत, तर जाऊया आपण बी. आता आम्ही असं चालतोय. भयानक भयानक फील, कडकवाला फील. कसं आहे, जबरदस्त वाला. हे बघा हां येतं. हे बघा फोडून भावानं चाललात. भाऊ तुम्ही वर स्टे करणार का? होय, वरती स्टे. म्हणून तुम्ही आता निघाला ट्रॅक कर. कधी निघाला खालून तुम्ही? आम्ही 5:44. 5:44ला. खालून काही इश्यू तर नाही झाला नाही वरायला? नाही, अंधार होता का? अंधार होता. मग आता थोडे म्हणजे हे लावलेत ना बल्ब लावले. थोडेफार लाईट आहेत ना खाली? हां थोडेफार. विचारायचं होतं आम्हाला. आणि खाली काही रिस्क नाही ना असं उतर? नाही नाही असे भावणार सांभाळून बरं का. दुसरं काय नाही इश्यू बाकीच्या जनावरांवर, पण कसं संध्याकाळचा वेळ आहे ना त्याच्यामुळे. हां नाही रे, वरती भरपूर जण असतात. वर आहेत, मी गेलतो तिकडे मंदिर आहे ना, मंदिरमध्ये झोपायला सगळं स्पेसिफिक आहे तिकडे. तिकडे असतात, तिकडे फक्त एवढंच चाललं. की आम्ही लोकांनी काय केलं, काय आणलं नाही झोपायला, नाहीतर आम्ही पण झोपलो असतो. म्हणून मग आम्ही कसं आमचे कपडे खाली ठेवले दुकानामध्ये. होय काय? वरती घेऊन यायचं ना आम्ही. आता हे मोठं बोचकं घेऊन आलोय काय? त्यांनी पण तसंच आणलं त्या मित्रांनी, सगळे सेम गोणी बिनी भरून. आहे ना. हा सही हो. तुम्ही एकदम ह्या टायमाला जायला पाहिजे आम्हाला खरं तर. हां या टायमाला यायचं म्हणजे सकाळी पण मध्ये हे होतं मस्तपैकी व्ह्यू पाहता सनराईज बघायला येतो. भेटतं, सनसेट पण बघायला भेटतो तुम्हाला. आता काय तुम्हाला सनसेट काय भेटणार नाही, सकाळीच भेटेल ते है ना? सकाळी. तुम्ही कसं स्टे करणार म्हणून किती दिवस राहणार इकडं? हा एकच दिवस उद्याचा फक्त, म्हणजे आजचा दिवस. Sunrise दोन्ही बघणार का? नाही नाही आजचा दिवस फक्त. दुपारी निघणार उद्या. दुपारी दुपारी निघणार. हां सही यार, आम्ही लेट आलो, आम्हाला लय ताप झाला आता. याला 4 वाजता चढलो. हां 4 वाजता चढलो. थांबायचं ना मग. आता कुठे लगेच उतरताय मग? इश्यू काय आहे की आमच्याकडे आम्ही सध्या काय आणलं नाही, थांबलो असतो आम्ही, होय काय? त्याच्यामुळे आम्ही चाललो. तर थांबलो असतो इथं, तसं काही इश्यू नाही. बघू जर खाली गायरन झालं तर खालीच थांबू आम्ही. ओके. हां सकाळी मग पटकन वरती चढलात तर मग तुम्हाला व्ह्यू नाही, भेटेल. जाऊन आलो आता. जाऊन आलो, पण आम्हाला त्या साईडला नाही जायला भेटलं. का लेणी ना ते लेणी नाही, ते आपलं राजगडचा तो मेन स्पॉट आहे ना, तिकडून 2 असे स्टेअर्स साईड आहेत ना त्या कोपऱ्यात, ओके ओके. ते नाही भेटलं बघायला. ते मेन बघायचं होतं आम्हाला. हां ना. पण जाऊ दे, मिस झालं काय उद्या करणार. उद्या आम्ही सगळं एक्सप्लोर करणार आहोत. वाटलंच मला तुम्ही त्या तयारीमध्ये चाललं. टॉर्च तर आम्ही आणलं, टॉर्च आणायला पाहिजे खरं तर. टॉर्च लय टॉर्च झालं. नाही. टॉर्च म्हणजे कसं फोनची बॅटरी वाचते. मोबाईलची बॅटरी काही चालू करा आणि व्यवस्थित जावा. एकच चालू करायला पाहिजे ना. हां एक म्हणजे दुसरं एक एखादा संपला मोबाईल तर नको व्हायला, तुम्ही आरामात पोहोचाल खाली. तुम्हाला काय सेवा भेटली तरी बोलून चार्जिंग किती नाही? 55. मेरा 50 येते ना चालेल. मेरे पास पावर बैंक है. ठीक आहे. हां चला भाऊ जा. चला भाऊ, तुम्ही जावा सावकाश. आता आम्ही इथं सर केलेलं आहे. चला भावा. भाई दरवाजा बघ. पाली दरवाजा हो दिसतंय का? फोटो का आला असता. पाली दरवाजा. हे रात्रीचं व्ह्यू आहे, सकाळचं पण दाखवतो तुम्हाला. नाहीतर माझा भाव आहेच तुम्हाला व्ह्यू दाखवायला, विकी तांबे. तो येणार उद्या सकाळी. कुठं? इकडे पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेला या भूमीचे पावित्र्य राखा. जबरदस्त जबरदस्त.
नमस्कार घेऊन आतमध्ये प्रवेश केला. चला पुढे जाऊया. अजून खूप वरती जायचं असं वाटतं. तरी पण आता हे नॉर्मल पॅच आहेत. पूर्ण गडात तर प्रवेश झाला आहे आमचा. तर नाही रे, काय दिसत नाही, नॉर्मल दिसते बघ. हे काय, हे कोणी समजली आली तर समजली पण नाही. हे बघा कल्टी. चला भाई वरती भेटू. थँक्स. ही बघा कसं आहे दिसतंय का. कॅमेरा जर चांगला असता भाई एक नंबर व्ह्यू दिसला असता तुम्हाला. हो आपण असं हे उद्या आम्ही दाखवतो तुम्हाला. आता काय रात्रीचं समजत नाही आहे. चला 1 2 1. भावांनो, इथून आतमध्ये दरवाजातून प्रवेश केल्यावर आतमध्ये आलो. ह्या देवड्या जिथून सैनिक दरवाजाचं संरक्षण करत असत. हे बघा, हे बघा, ह्या देवड्या आहेत. जबरदस्त. एक जागा परत गुप्त जागा किंवा जागा. भावांनो, ज्या आम्ही मंदिरात राहणार आहोत त्या मंदिराचं नाव पद्मावती मंदिर आहे. तर ते मंदिर आहे या साईडला इकडे. तर तिथे खाली लोक भरपूर लोक आहेत तिथे. तर पण आम्ही आता भूक लागली आहे म्हणून आम्ही इथे आता जेवण करतो आहे. हे बघा, हे जे काही आणलं आहे ते आता आम्ही खाणार. झुणका भाकर. ठीक आहे. आणि माझ्या जोडीला सूरज सुर्वे, माझा मैत्र. नमस्कार, या जेवायला. भूक लागली आता ठेवा. हे बघा, आता आम्ही खाणार. लय भूक लागली. बाय. जेवून तुम्हाला राम राम. झोपेन वाटतं. मी झोपेन किंवा ते मंदिर काढू व्यवस्थित रे. ठीक आहे. बाय. हवं काय मित्रांनो, आज आपण मुक्काम करणार आहे ना ते ठिकाणी पद्मावती आईचं मंदिर. हे शंकराचं आहे. शंकराचं मंदिर आहे. हे बघा, हे इकडं असं दिवा ते काहीतरी आहे. आणि हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. भाई एक नंबर वाटते. जबरदस्त. याचं मंदिर आहे. मग तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन देतो. भरपूर जण मुक्कामासाठी आलेले आहेत. सगळेजण ज्यांचा नाश्ता बनवतात. मॅगी असं मित्रांनो, या आईच्या पुढ्यात मी आज झोपणार आहे. हे आई ते अगदी जवळ. पूर्ण शांतता आहे बघा. आता जेवढे मुक्कामाला आहेत ना त्यांचे बिछाने लागले आहेत. इकडे आता इथे झोपणार मी. हे आईचं रूप.
शुभ सकाळ. सूर्य ते झालेलं आहे. मित्रांनो शुभ सकाळ. सुंदर सकाळमध्ये आम्ही गडावरती. हे बघा, हे आम्हाला पूर्ण कव्हर करायचं. भावांनो, सकाळचा नाश्ता म्हणून मॅगी बनवतोय. फ्राय मध्ये अजून गडावर नाश्ता बनवून खाणे खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. लयच भारी, लय मजा येते. भावांनो, आमची मॅगी काय रेडी होईना. 15 मिनटं झाली. कोण म्हणतो मॅगी 2 मिनटात होते? ढवलू काय तमाशा दे. आता होईल, आता होईल. अरे मॅगी ढवळतो खालच्यावरती. काय मॅगी मसाला होते जरा. अशी फिरव फिरव गोल गोल. बाई आमचं हे हत्यार बघा बाई, ते तुटलं तर आतमध्ये राहिलं. हा, एक नंबर. मॅगी आवडत नाही मला, पण बुकेसाठी हाच पर्याय चांगला असतो. कसं आहे बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, नुसता हा बघा. वाजलेत बघा किती. अगं बाय, बलर 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 बलर. हां, 8:30. भाऊ निघाले आपले, अर्ध्यात आले असतील वरती. मला वाटतंय ते वरती येईपर्यंत आपली मॅगी होऊन जाईल. मॅगी आपली 1.5 तासानं होणार असं वाटतंय. चला मॅगी खातो चाल्यावरती. भावन एक भाई, हा उलटा आहे झाला. भावन आता खाऊन पिऊन म्हणजे मॅगी खाल्लेली आहे, कॉफी आणि पूर्ण रेडी होऊन आता गड फिरण्यास रेडी. तर आता पहिल्यांदाच तुम्हाला तलाव दाखवतो. पद्मावती तलाव आहे, हे बघा दिसतंय का? हे पद्मावती तलाव आणि हे थेट इथे आहे बघा. हे पद्मावती मंदिर आहे. मला हे पद्मावती मंदिर आणि इथे पुढे आहे महादेवाचं मंदिर. तर आपण आता पुढे जाणार. हे रात्री मी मंदिरात पाय वगैरे पडून आलो आहे प्रॉपर. हे महादेवाचं मंदिर आहे. भावड्यांनो, आता आम्ही पद्मावती मंदिरापासून असं इथून वर आलो. हे बघा इथून. आणि आता आपल्याला जायचं आहे इकडे वरती बालेकिल्ल्यावरती. बालेकिल्ल्यानंतर असं बहुतेक असं आम्ही तिकडे जाऊ. तो जो राऊंडवाला दिसतोय ना एरिया, बघूया तो सगळं पूर्ण एक्सप्लोर करू. आता नावं तर आपल्याला माहिती नाहीत.
मग व्ह्यू कसा आहे बघा आधी भाई, कडक असं अग्गेबाई मांजे व्ह्यू आहे. असा व्ह्यू अग्गेबाई मांजे. अग्गेबाई हा बघा विक्की आमचा ब्लॉगर. आता आम्ही दोघं पण ब्लॉगर चालू केलं आहे. याची प्रेरणा घेऊन मी चालू केलं आहे. कारण की ब्लॉग कसा. आणि हा बघा यानं ना आमचं एकदा मूड ऑफ केलेला तो दाखवतो. मूड ऑफ का झाला म्हणजे बाईकडे सॅलरीसाठी म्हणजे सॅलरी एक दिवस उशिरा होणार होती म्हणून तो बाई बॉटल पैसे नाही बोलतोय. आणि आता चेहरा लपवतोय. चेहरा दाखवायचाच ठेवला नाही आता. आणि का आज आलेत, मी काल वस्तीला होतो आणि हे भाई दोघंजण आज आलेत. कसा आहे फट्टे विक्की आणि आशिष भाऊ. चलो आता पुढे जाऊ. भावड्यांनो बाले किल्ल्यातून इथून असं वर आलं तिकडे तर तुम्हाला इथे असा हा मॅप दिसेल. कुठे कसं जायचं आहे, कुठे कुठलं ठिकाण आहे ते तुम्हाला समजेल. तर आता हे बघा जे बैठकीचं वगैरे ठिकाण असतं ना ते आहे. त्याला सदर बोलतात. सदर म्हणून हे आतमध्ये नाही जातं, लॉग येतं आहे. तर इथे बैठकीचं वगैरे ठिकाण आहे. ठीक आहे. आणि इकडे वरती बालेकिल्ला. तर आपल्याला बालेकिल्ल्यावरती जायचं आहे. बालेकिल्ला फिरून वळून ते टोके घ्यायचे. भरपूर 9-10 ठिकाणं आहेत पण ती खूप लांब आहेत. चला भावांनो हा संजीवनी माझ्याकडे जातो आणि हा बालेकिल्ल्याकडे बघा इथे बाण खुणा दिलेले आहेत. तर आम्ही हा नंतर करू. पहिला बालेकिल्ल्याकडे. कल्टी अगं बाय मांजे व्ह्यू. पायऱ्या दिल्यात ना भाई. पायऱ्या एक नंबर दिल्यात. म्हणजे चढण्यासाठी असं पाऊल टाकते नाही. मोठं पाऊल आलं मोठं पाऊल टाकायला आलं. पण हेच तर माझ्या मी इथूनच जाणार आहे बघा आईच्या गावात तिकडं. एक नंबर फुल धापा टाकी अगदी मस्तपैकी. एका 2 भाऊ आपले नडतायत. भाई एवढा इथून बघायला गेलं ना खूप सोपं ट्रॅक आहे. कठीण नाही. सोपा ब्लॉग मध्ये सांगते बघा काय त्याच्या हेट नाही स्वतः म्हणतो माझे हात कापतात बरोबर बोललो. त्याला जबरदस्ती घेऊन आलो. आणि बघा वरती आलात तर परत तुम्हाला हे गुफा दिसेल इकडे पण. हे बघा ते घाण बघा चटई करून तिथे तटे टाकले बघा. हा बघा भावानं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा बघा भावांनो जन्नत ह्याला बोलतात अग्गबाई मांजे व्ह्यू. कसं आहे अग्गबाई मांजे काय वाटतंय ते एक नंबर. बघा तिथे आपल्याला पूर्ण जायचंय. आपण जाणार आहे तिथं तू उतर ए भाई. तिथं थर लिहिली. इकडे काय खाली उतर. इकडे काय नाही. चला सोप्पा इकडे. आता हे बघा पहिला दरवाजा लागेल. आपण जाऊया आता पुढे जाऊया. हे मध्ये ब्लर होतो रे माझा. अरे तो याच्यामध्ये हे बघा. अरे बाबा लोक पण आले. हे बघा भावांचे फोटो झालेत काढून. व्ह्यू तर एक नंबर होता. आता आम्ही आता वरती चाललो बाले किल्ल्यावरती. या दरवाजाचं नाव काय रे आशिष? बाले किल्ला दरवाजाचं नाव काय? इतकं खतरनाक वाटत ना. हुरहुर येते चढण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. असा भावांनो नाद खुला डरकाळी दिले. करते का नाद करते कुठे जा रे? एक नंबर. भाऊ आपल्याला सकाळी भेटलेले मस्त आहे की. आता खाली चढ उतार होत आहेत. नाही उतार पाय होत आहेत. चला भावड्यांनो हा बाले किल्ल्याचा महादरवाजा. इथून तुम्ही एंट्री केलात की आतमध्ये बाले किल्ला. आपले भाव नडत आहेत. आणि हा इथून व्ह्यू कसा आहे
हे ब्लर होतं ना तर खूप राग येतो, पण एक टच झाल्यावरती मरत शांत होतो. चला भावड्यांनो, इथून बालेकिल्ल्यातून प्रवेश केल्यावर लगेच जस्ट लेफ्ट साईडला, डाव्या साईडला हे जननी आईचं मंदिर आहे. हे बघा, मंदिरात जाऊ म्हणजे बाहेरून आम्ही शूज घातले, बाहेरूनच. आतमध्ये असं आहे. नमस्कार. ते भाऊ आपले नडत आहेत. भावांना कसं वाटतंय? भावड्यांना व्ह्यू कसा आहे? असे राहा ना, तिकडे बघत राहा ना. एक नंबर व्ह्यू कडकमध्ये. आता तू आम्ही काढतो. हो कसं आहे ट्रेकिंग भावड्यांना इकडून येऊन असं वरती जायचं आहे, पण त्याआधी हे बघा की आपला चंद्रकोर तळ आहे. इतकं भारी आहे ना, पाणी जबरदस्त आहे, स्वच्छ आहे पाणी. फक्त थोडंसं हिरवट झालं आहे, पण पाणी एकदम कडक आहे. हे बघा, भारी वाटते बघा, किती भारी वाटते हा व्ह्यू बघा. चंद्रकोर तळ. भावडांना हे चंद्रकोर तळ आहे, आणि इथून आता आतमध्ये की तुम्हाला दिसेल ते हे ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. हे बघा, हे बघा असं आहे. आतमध्ये एंट्री दाखवतो तुम्हाला. मंदिर शंकराची पिंडी आहे. बघा, मंदिरच्या पाठीमागे असे खूप पाण्याचे टाकी आहेत, भरपूर आहेत. हे बघा, तिकडे पण आहेत, इथे आहे, इथे आहे. आणि बघा बघा, हे विहिरीसारखंच आहे पूर्ण. हे बघा, खूप रायगड कुठं आहे? तो तोरणा किल्ला दिसतो इथून. कुठे रायगड कुठला? हे बघा, तो दिसतोय ना, दिसतोय का? आमचं 50 मेगापिक्सल कॅमेरा आहे, तरी पण तुला बघतो बघा, ती इकडे स्टार्ट होते ना, इथून असं दिसते, इथून दिसते काय रे, नाही तर ती झुंजार माची आहे. तो तोरणा किल्ला आहे. आणि हे बघा, इथे या साईडला कुठेतरी रायगड किल्ला आहे, तो असावा बहुतेक. ठीक आहे. हे बघा, हे बघा, हे आहे ते दिसतंय ना, ते आहे संजीवनी माची. जो खालून तुम्हाला दाखवलं ना रस्ता जातो, तोच आहे तो त्या संजीवनी माचीकडे. हे बघा, आणि हे अवशेष, पाण्याच्या टाक्यात आणि अवशेष आहेत. चला आपण आता पुढच्या व्ह्यूकडे. कसं वाटतं आपला व्ह्यू कसा पडतोय कडक. भाड्यांनो ही वाट दिसते का? गडावरील सगळ्यात शांत थंड हे ठिकाण आहे झाडांचं. एक नंबर वाटतं इथे. हे बघा असं. आणि आपला भाऊ कसं वाटतंय? मस्त, एकदम चिल. चेन में दिल ना. चिल में दिल. ओके, चला. मित्रांनो, हनुमान मंदिर हे बघा, लांबूनच दर्शन. काय बोलतो, दगडी मूर्ती पण आहे, आणि आपली जी मूर्ती असते प्लॅस्टिकची की लाकडी मूर्ती असं वाटतं. खूप भारी वाटतं. आणि हे पुढे भाव बघा कसे चाललेत.
भावड्यांनो तुम्हाला काही दिसलं सांगा. कसलं कडक पडलं असतं भावड्या. ताप पियायला पाहिजे होतं रे. भावड्यांना एक नंबर व्ह्यू आहे. कसलं दिसतंय. बहुतेक हत्तीबुरुज असावा, कन्फर्म नाही आहे मी. तुम्हाला पुढे जाऊन नाव दाखवतो. जाऊ काय नको. थांब उभा असत थांब इकडे. असं चालू आहे. हे आहे चिलखती बुरुज. हे बघा व्ह्यू बघा. वरती जाऊन दाखवतो. इथून वरती आलात सुंदर व्ह्यू. आणि आपला महाराजांचा भगवा कसा फडकतोय बघा. तोऱ्यात अगदी कसं आहे हे बघा. कसलं भारी वाटतंय. आणि यालाच पकडून हा व्ह्यू बघा काय तो जबरदस्त मध्ये व्ह्यू. मित्रांनो हे बुरुज उतरलो आहे. आणि हे बघा हा जो दरवाजा आहे तो सुवेळा माची तटबंदी आहे ना तिचा दरवाजा आहे. इथून एंट्री आहे. असं तिकडं जायचं आहे. सही आहे. भावांनो कसं वाटतंय तुम्हाला. हे आम्ही गड्या डोंगरचं राहणार. चाकर शुभाच होणार. आले तर करून टाकू ना, काय विषय नाही. भावडे आपले वरती चढतायत. सो मस्ट काय बोलतात त्याला, जो भारी पॉइंट आहे, जो गोल आकाराचा. ही ब्लर का होतंय बघा. हे बाई लोक चढतात आणि हा इथं ब्लर होत आहे फालतूगिरीसारखं. भावडे आमचे गडावरती आले. भाई बघा, भाई बघा. सुखेला तुझा. हो वाजले तर 1. सुरुवात किती केलेली होती आपण? 9 पर्यंत गड सुरुवात केलेली होती करायला. आता वाजलंय 1. तरी पण अजून आम्ही सुवेळा माची काही केलेली नाही. आता इकडे चाललो आहे हत्तीबुरुज नंतर हा पुढचा जो डोंगराच्या मध्येची जागा आहे. मस्त व्हॅल्युएबल जागा आहे ती. लय भारी वाटतं. एका बाजूनं ऊन लागते, एका बाजूनं गार छान हवा येते. जबरदस्त. चला हे बघा कडक मंदी व्ह्यू कल्टी. भावड्यांनो अग्गबाई म्हणजे व्ह्यू कसा आहे कडक. पूर्ण राजगड दिसतोय. जर तुम्हाला सांगू हे बघा ते आहे ना, हे बघा कुठे बोट माझा. हा बघा हे इथं ते आहे पद्मावती देवीचं मंदिर. ते वरती महादरवाजा बाले किल्लाचा. हे बघा इथे हे आहे बुरुज. चिलखती बुरुज ना रे. हे आहे चिलखती बुरुज. आणि इथून सरळ आलो आम्ही आता इकडे. पण तो हत्तीसारखा वाटतोय बघ. हा तेच हत्ती बुरुज, म्हणजे त्याला दुसरं नाव हत्ती बुरुज आहे. असं आहे. ओके मध्ये. आणि ते टेळणी वरती आहे. इथे पूर्ण लास्टला ते टेळणी बुरुज आहे. वाटतंय बघ ना तो. आणि तिकडे सुवेळा माची. बोल काय रे. तो हत्ती वाटतोय आणि त्याच्या पाठीवर कसं ते हे बसवतात अंबारी. अंबारी सारखं. हा तसा आहे तो प्रॉपर. म्हणजे माणसं बसायला सारखं प्रॉपर हत्तीचं लुक येते. प्रॉपर हत्ती लुक वाटते ना त्याचा. प्रॉपर बघ. मला तर वाटतं असेल पण आधीपासूनच त्यांनी कलाकारांनी करून ठेवलं असेल, पण हे तोडून टाकलंच नाही. हे बघा चला कल्टी. याच्यासाठी आहे का दुर्बीण टाक. आणि हत्तीबुरुजच्या समोर इकडे आलात ना म्हणजे
हो तिथून असं पुढे आलं की हे पूर्ण माची आहे कुठली तरी. चिलकती माची काय बोलायचं, माची आहे हे पुढे. जबरदस्त आपलं महाराजांचा भगवा नेहमी असं फडकत असतो इथे. सुंदर, एक नंबर, जबरदस्त. अफलातून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावांनो आपल्यासोबत नाही एक मोठा कांड झाला. काय झालं माहिती आहे का? गाडीची चावी तो आपल्याबरोबर आला तर माहिती आहे ना, सूरज. तो घेऊन गेलाय. आता काय सांगायचं. आता तो पोचला घरी, म्हणजे 1-2 तासात, 1 तासात पोचेल तो, 1 अर्ध्या तासात पोचेल. आणि आपण आता राजगड उतरतोय. तर आपण राजगड उतरतोय, पण आता गाडी कशी चालू करायची तो मोठा सीन झाला आहे. आता बघूया. डुप्लिकेट चावीचा विचार चालू आहे. तर खाली जाऊन पूर्ण चौकशी करणार. तर आम्ही आता अर्धवट उतरलो आहे. तुम्हाला म्हणजे बघा तिथे आपली गाडी पार्किंग आहे. हे बघा तिथे आपली गाडी पार्किंग आहे. तर तिथे जाऊ. भाऊ उतरत आहेत. आता जाऊ. पहिली राजगड मिसळ आहे ना ते खाऊ. नंतर चावीचं करावं लागणार आहे. मला वाटतं इथे आपल्याला बरोबस्ती करावं लागेल. चावी नाही झाली तर, नाहीतर चावीचं काम झालं तर निघू घरी. पण आता उतरतोय आणि ब्लॉग इथेच आम्ही एंड करतोय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करा. जरूर करा भावांनो. जय शिवराय. चला.